बघा मंदिरात गेली पालखी आणि बघा इथं तमाशा आहे बघा, सोनाली गजरा सगळा सेटअप झाला आहे छकास मध्ये. सन्माननीय पैलवान गंगाराम जाधव माहीमचे आमचं. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, दुसरा दिवस आहे. संध्याकाळचे वाजलेत 8 आणि आता आमच्या ते जिथं कळक ठेवला ना त्यांचा फोन येतोय सारखा की कळक रेडी झालाय. आता बाबा म्हणतो आम्ही जो कळक जो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जो कळक बघितला ना तो तसाच पडलाय. यांनी काहीतरी दुसरा कळक घेऊन आले छोटासा, कारण की पोरं म्हणले की हा उचलणार नाही. आता काय करायचं, राहू दे, आता बघू काहीतरी दुसरं. आता बाबू आणि बाबू पोरं गोळा करतोय, कारण की ह्याच्यावर हे जे आपलं वरचं आहे ना ह्याच्यावर टाकून आणायचं. म्हणजे 2-3 तरी पोरं पाहिजेत आपल्याला धरायला. बाकी मागाशी गेलेलो तळमावल्यामध्ये, गाडी पूर्ण ग्रीस केली, डिझेल टाकलं, जरा डिझेल काहीच नव्हतं, डिझेल फुल केली टाकी आणि आता आलोय. आता निघालोय तिकडं. ए बाबू जायचं का? चला. गद्दारी कोणी गेली? गद्दारी मरून मरून आम्ही हे काढलं आणि म्हणतो नवीन नवीन यांनी सुरुवात केली बघा. ते लाकूड लाकूड एवढं मोठं आपल्याकडे. आणि हे काय करायचं? न्यायचं की आता न्यायचं म्हणजे वाळायला ठेवायचा उद्याच. हा, हे लाकूड लाकूड हा हा लाकूड एवढं पाहिजे, कमी कमी देणार तर ते लावणार त्याला घोडा. आपण पुढच्या वर्षी कसं काय उचलशील त्याला? नाही न्यायचं कसं आता गाडीवर? टन बिन कसं ह्यो म्हणलं इकडं आणा, हे लावायचंय म्हणला. हे मोठं काय म्हणायचं बाजूला? काल काय काय केलं आपण काय बोलायचं? आणि यो बारका बारका इकडे बघ के बघ उचल. अरे उचल की उचल तरी. आम्ही कसा आणला चौघांनी? आम्ही कसा आणला? कमी करायचा खाली पण कमी करायचा होता. 1 वर्ष थांबायला लागलं तरी चालेल, कमी नाही करायचं. त्याला वाळायला टाकायला लागणार आहे, वाळवायला लागणार आहे. वाळवल्यावर मग तो मोकळा होईल, हलका होईल. ह्यो आणला तर म्हणजे असला कळ पाहिजे. चला आता गाडी उठवूया. कोण नाही येऊ चल झालं का? हा बघा, हा बांबू कोपऱ्यात ठेवायचं झालं म्हणजे वाळेल पुढच्या वर्षी. सोड खाली, खाली ठेवा, खाली खाली ठेवा. वाईस निघलाय बाहेर. खाली ठेव, खाली ठेव. इथं ठेवायचं खाली असायचं. संध्याकाळचे वाजलेत 10. आम्ही आलोय बघा मंदिराच्या इथं. जस्ट म्हणलं मगाशी पाया पडले, आता पडूया. मस्त सजवून ठेवलंय मंदिर.
सकाळपासून नुसता टाइमपासच चाललाय आमचा, काय नाही. बघा मी पोरं हसतात बघा, बघा हे पोरं बघा हसतात, त्यामुळे मी ब्लॉक करत नाही माहिती का, मला लय ऑकवर्ड फील होतं. हसतात ते मला. मधनं कुठं मागं मागत होतं की तुमच्या. चला आतमध्ये जाऊया. बघा मागाशी लय गर्दी होती त्याच्यामुळं नव्हता काढला रेडी घेऊ. मागच्या व्हिडिओमध्ये जी वरची लाईट आहे ना मायना देवीची ती लागत नव्हती. आता बघा सुरेश मामा आहे ना आपला वरचा, ते म्हणते बघा मंदिरात गेले पालखी आणि बघा इथं तमाशा आहे बघा, सोनाली गजरा सगळा सेटअप झाला आहे छकासमध्ये. वाढणार आहे बाबू, शांत हो, थंड घे बाबू पेटलाय आता का. अरे आपल्याला नाही आवडत तमाशा काय असं आहे बघा बाबू. देवाची भक्ती करतो ऑर्केस्ट्रा काय आवडत. ऑर्केस्ट्रा बघा काट्या पण सुरुवात व्हायला लागल्या. इथं आपली आहे ना आपल्या मंडळाची, आम्ही आणलेलीच आहे बघा. ही बघा इथं लावली. कुठं लावणार आहे? कुठं तिथं इथं लावले. अरे इथं बांधले, ही पण बांधले. डोळ्याच्या खाली अत्यंत डोळ्याच्या खाली ती जाऊ दे. हात टिळा दिलेस का मर्यादेचा गाडा लिहून आलीस. मर्यादेच्या चेहऱ्याला मग तुम्ही वावर नाही बाई. म्हणून पुरी हसल्या. अगे मी म्हातारी दुनियातली बाई. पहिल्याच्या बायका कपाळभर कुकुल्याच्या. आता काय निघले टिकली. अगं टिकली तर टिकली ना, जर डोंगरात कुठं बी हुकली की. तुला नाही कुणाचं पटायचं नाही ग बाया. प्रत्येक वेळी बाजारात जाताना सगळ्याच्या आधी पुढे असतीस. सगळ्या मुलींना हाक हारवून देतीस
आज तुला उशीर का झाला वय गे? तुला काय सांगायचं? काय झालं काय? नवरा घालून बसले. ए काय? आज्ञादाराला मान्याचं नाव कधी घेणार? म्हातारे म्हातारे मी जातोय बसण्याला उघड्या घेऊन जाऊ. काय? दरवजा मग तू दाराचं नाव कधी घ्यायची? बर म्हातारे बसण्याला गेलं. नेहमीप्रमाणे म्हातारं भजनाला गेलं. मी आधी आपल्या गडबडीने असा बसारा केला. तिकडे तिकडे ठेवला चिल. झोपली जा. काय? दरवजा मग दाराचं नाव घेत जा ना. काही सांगायचं 12 वाजता भजन सुटलं. नेहमीप्रमाणे बाराला भजन सुटलं. मानादेवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. आता म्हणलं वरती जावं तुळजाभवानीच्या मंदिरात. आपण क्लीन आहे कारण की डोळ्याचं ऑपरेशन झालं. गुपचूप जाऊन पाया पडलोय आणि आले. बघा तुळजाभवानी. वाजलेत 3 वाजलेत 3. मस्त मटण खाल्लं. पहिल्या दिवशी पोळीचा नैवेद्य असतो, दुसऱ्या दिवशी मटणाचा नैवेद्य असतो. नैवेद्य म्हणजे बनवतात घरामध्ये. तर आता 4 वाजता कुस्त्या आहेत आमच्या गावामध्ये. कुस्त्यांचं नियोजन चाललंय इथं सगळं. काल मी तमाशा काय जास्त बघितला नाही, डोकं दुखायला लागलेलं माझं, त्यामुळे मी आलो निघून. थोडाच बघितलं. हे बघा इथं कुस्त्या होणार आहेत, गोल राऊंड मारणार इथं. पहिलवान आलेत का? येतात येतात. बाकी इकडे बघा आमच्या यात्रा कमिटीची मीटिंग चालली इकडे. वर्गणी गोळा करतात ते, वर्गणी. कुस्त्या सुरू झाल्यात बघा. 25 नंबरच्या बेंचला
सामान्य श्री शरद भीमराव माकडे सामाजिक कार्यकर्ते. हॅलो, श्री वामन शेळके सर, आपल्या विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. श्री वामन शेळके सर, हलगी वाजत आपण तयार राहायचंय. श्री वामन शेळके सर यांचे चिरंजीव धैर्यशील शेळके यांच्यातर्फे पुढील कुस्ती आहे. राष्ट्रीय खेळाडू तपस्या काशीद यांचं देखील या ठिकाणी कुस्तीच्या मैदानात स्वागत आहे. उपस्थित आहे राज्य सुरेश मॅडम हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय पैलवान गंगाराम जाधव पाहिंचे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पैलवान रामचंद्र शेलार पारशीचे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पैलवान रामचंद्र पाटील दामपुरी सर्व हलगीवाजांचा म्हणजे मागच्या लोकांना दिसेल या बाजूला उभं राहा. श्री वामन शेळके सर, सत्यानामाच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. सत्यानामाच्या कुस्ती पैलवान प्रवीण चव्हाण आणि त्याच्या विरुद्ध लढणारा पैलवान विराज पाटील आणि कुस्ती पहा. पंच सगळ्यांनी पंच बांधण्याचा प्रयत्न करू नका. हलगीवाजाचा खेळायचा विराज पाटील माणेगावचा 17 नंबरची देणगीला आणि कुस्ती. Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.